विचारलं आम्ही. डॅडी राहून गेले माझ्याकडे. चिरंजीव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट ज्ञान करून काम करत जा. तुम्ही काय स्वतःला जादूगार समजता काय? हे कांड करताना तुम्ही लोकांना दिसणार नाही असं वाटलं तुम्हाला? हे काम धड करता येत नाही तुम्हाला. आता ते सीसीटीव्ही फुटेज कोणी चेक केलं तर केवढ्यात पडल ते? आपण सूर्याला संपायला निघालो होतो, आपण संपू ना. डॅडी चूक झाली माझ्याकडनं, आता काय करायचं? आंबा, आम्हाला विचार करू द्या. साहेब, सूर्य आमचा निर्दोष आहे, पण पहिल्यांदा आपण त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करूया. आपल्याला खरं कुठे सगळं कळेल. सूर्य आमचा निर्दोष आहे. हे बघा, इतक्या रात्री या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला शाळेची परमिशन घ्यावी लागेल, त्यानंतरच ते चेक करता येतील. सूर्याला मारायला गावाभरची लोक आली होती. तीच या सगळ्याच्या माग असणार. होय होय, ती माणसं कुठं आली होती, कोण होती, त्यांनी सूर्याला का मारले ह्याची चौकशी झाली पाहिजे. साहेब, आमच्या सूर्याला सोडा. नाही चिरंजीव, ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला माघार घ्यावी लागणार, माघार घ्यावी लागणार. ते करूच, पण सूर्याला असं सोडता येणार नाही. त्यासाठी जामीन भरावा लागेल. किती भरायचा जामीन? 50,000. आहे का इथं जामीन द्यायला कोण तयार? साहेब, मी तयार आहे. मी पण आहे तयार. हो, मी पण देईन जामीन. होय होय, मी पण आहे. आणि मीच का म्हण, समजा गाव सूर्याच्या मागं उभे, आम्ही समधे जामीन देऊ. होय 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 साहेब. आम्ही जिवंत आहोत अजून. सूर्यकांतराव आमचे जावई आहेत आणि ते किती चांगले या अख्ख्या पंचक्रोशीला माहिती आहे. त्यांच्यासाठी 50,000च काय, 50 लाख बी जामीन द्यायला लागले तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही. सांग कुठं सही करायची? डॅडी जाऊ बापू, राहू असू. सूर्या, धने भाग्य कशी? ती हाय, बरी आहे. राजू आणि काजू आहेत ना, ते आहेत तिच्याजवळ. तू तिची काळजी नको करू. मी जातो. हा? तिला माझी गरज आहे. हा, तू मी मी जातो. तिला माझी गरज आहे, मी जातो. अरे दादा, दादा. सूर्या, या अवस्थेत जाणार आहेस का रे तू? आणि तिने तुला असं बघितलं तर तिला खूप बरं वाटेल असं वाटतंय का तुला? हे बघ, प्लीज वेड्यासारखं करू नको. ये बस तू, ये. नाही, तिला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. रोज मला जावं लागेल. सूर्या, हे बघ, तुला माझी शपथ, तू घराबाहेर पाऊल जरी ठेवलंस ना तर बघ. आणि तुला काय वाटतं रे, आम्हाला तिची काळजी नाही? अरे, मी तिचे अपडेट्स घेते, डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी. तू प्लीज तुझी काळजी घे. पुढे ये, बसव त्याला इथे. ये जाऊ. हळू हळू हळू. पाणी आणतो. कधीच नाही करणार. खरं आहे तुझं. सूर्या एक वेळ लोकांसाठी स्वतःचा जीव देईल, पण दुसऱ्याच्या जीवाला धोका होईल असं कधी बी वागणार नाही. देवाचा माणूस आहे तो, नको काळजी करू. देव हाय त्याच्या पाठीशी, सगळं ठीक होईल बघ. वय तेजू, मला बी असंच वाटतंय बघ. अगं, देव त्याला ह्या समध्यातनं बाहेर काढेल. काढला, बाहेर काढला, पण तुमच्या त्या वरच्या देवानं नाही, या देवानं काढला. खरंच डॅडी? काय करणार, लाज खातर करावं लागेल. तुमचा भाऊ आहे ना तो, आमचा जावई आहे, आमच्या बायकोचा भाचा आहे, म्हणून करावंच लागेल.
जामिनासाठी रोख 50,000 देऊन बाहेर काढ. गेलाय तुमचा लाडका सूर्या दादा घरी गेलाय. हा बर, पोलिसांनी लय हाणलं त्याला. फार नाका तोंडातनं रक्त येईपर्यंत हाणलं, पण तसा बरा आहे तू. हा दादाला जाऊन बघू का? कशाला, आत्ताच घरी गेलाय तू. लय मार लागलाय त्याला, जरा आराम करू द्यावायच. परत आराम मिळेल नाही मिळेल. म्हणजे जामिनावर सुटलाय तो. पोलीस तपासात काय मिळालं तर परत आज जाईल ना. आता आम्हाला काय सांगू नका बरं. काय आता बघूया पोलीस तपासात काय मिळते. मी कॉल लावते दादाला. एवढ्या रात्री कशाला फोन लावतीस? डॅडी काय म्हणले कळलं नाही का तुला? आता तो बरा आहे आणि तुला काळजी घ्यायचीच असेल तर नवऱ्याची घे की. आपला संसार सुरू आहे, संसारात पण काही गोष्टी असतात त्या नवऱ्याला पाहिजे असतात. जा चल वर जा. तुम्ही दोघे का बघत उभे आहेत? घरातली शिस्त माहिती आहे ना? वाजले किती? जावा चला.